नमस्कार. तर कशा आहात सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर थंडी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. तरीही म्हटलं थोडंसं थंडीत सकाळी-सकाळी बाहेर फिरलं की बरं वाटतं. तसंच उगवता सूर्य बघायलाही खूप छान आणि असं प्रसन्न वाटतं. सकाळी-सकाळी उन्हात बसायलाही भारी वाटतं. तसंच इकडे आमच्या समोर शाळा आहे. तर शाळेची प्रार्थना देखील इथे चालू होती. तर मग त्यानंतर इकडे मी नाश्ता बनवायला घेतला. कोथिंबीरचे थालीपीठ छान असे खमंग झाले होते. गरम-गरम मस्त लोणच्यासोबत छान लागतात तूप टाकून. त्याच्यानंतर एका तासानंतर लगेच स्वयंपाक. इकडे मी सगळ्यात पहिले पोळ्या करून घेतल्या. ही आता शेवटचीच पोळी माझी बाकी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज भाजीला काय करायचं हे एक वेगळंच टेन्शन असतं. एक भाजी एकाला आवडते तर दुसऱ्याला आवडत नाही. त्यासाठी इथे मी कुरडया भिजत घातल्या होत्या मुलांसाठी. तर आज म्हटलं कुरडईची चटणी करावी. आणि आमच्या घरातले लहान मुलं याला मॅगीची भाजी म्हणतात. म्हणून ते ही कुरडईची चटणी एकदम आवडीने खातात. तर इथं आता कुरडई छान भिजून झालेली आहे. तिथे मी कढईत तेल तापवून फोडणी देऊन कांदा वगैरे परतून घेते. कांदा परतत असतानाच मला कोणीतरी आवाज दिला बाहेरून. तिथे बघायला गेली तर गॅस माझ्याकडून फुल राहिला आणि कांदा जास्तच परतला गेला. सकाळची खूप घाई असते. घाई असल्यावर असंच काहीतरी होत असतं माझ्यासोबत. त्यानंतर मी मसाले वगैरे टाकून अशा पद्धतीने कुरडई टाकत होती तर आमच्या सासूबाई म्हणतात, "काय लहान पोरांसारखी खेळते." मग त्यांना म्हटलं, "मी असं काहीतरी टाईमपास करत काम केल्यावर काम करायलाही छान वाटतं आणि मजाही येते." बोलता बोलता आपली कुरडईची चटणी ही इथे आता तयार होत आली आहे. आता वरून छान कोथिंबीर टाकली की झाली तयार. त्यानंतर इकडे मी आता बाकीच्यांसाठी मेथीची भाजी केली होती रस्स्याची. तर आमच्या आजी-बाबांना कोरड्या भाजीने पोट भरत नाही म्हणून त्यांच्यासाठी ही रस्सा भाजी केली होती आणि त्यासोबत परत भाकरी केल्या. मेथीच्या भाजीसोबत भाकरच छान लागते. स्वयंपाक आटोपल्यानंतर इकडे गहू साफ करायला घेतला होता. तर मी गहू साफ करत असतानाच मला त्याच्यात कीड दिसलं. तर आता तो परत मी निवडून घेतला खडे वगैरे काढून आणि म्हटलं आता याला उन्हातच टाकावं. पहिले मी कंटाळा करत होती पण म्हटलं कंटाळा करून चालणार नाही, नाहीतर जास्तच कीड पसरेल. म्हणून तो गहू सगळा मी असा उन्हात टाकला. आता याला 2-3 दिवस छान असं उन्हातच पडू देईल आणि मग नंतर गाळून आणि एका गोणीत भरून घेईल. अशी होती माझी आजची कामं.